कोळी मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त मॅडम, सन्माननीय सर्व सदस्य, सन 2025-2026च्या सुधारित तसेच 2026-27च्या मूल अंतर्संकल्पीय अंदाजावर बोलत असताना सर्वप्रथम मी आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, ठाणे लोकसभेचे सगळ्यांचे लोकप्रिय खासदार नरेशजी मस्केसाहेब, नवी मुंबईचे उपनेते तसेच सभागृहाचे विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब, नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर, तसेच द्वारकानाथजी भोईर, आमचे गटप्रमुख मनोजजी हलदणकर, तसेच मला माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 27मधील सर्व मतदारांचे, ज्यांनी मला निवडून दिले त्या सर्वांचे आभार मानून आज मी अर्थसंकल्पावर बोलत असताना सांगू इच्छिते की आपला आज सादर झालेला महापालिकेसमोर जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्यामध्ये पहिला पॉईंट मी मांडू इच्छिते की कराद्वारे जी रक्कम जमा होते मालमत्ता वाढीव नाही. पण मॅडम मला एवढं सांगायचं आहे की जे 1992ला ते 93ला सर्वे झाला महापालिकेचा, त्या माध्यमातून ज्या घरांना टॅक्स लागलेला आहे तो त्याच पद्धतीने ते टॅक्स आताही चालू आहे. कितीतरी घराची बांधकामं झाले, गावठाण शहरामध्ये सोसायटीमध्ये फ्लॅट झालेत, तरी तुटपुंज असा टॅक्स त्यांना लावलेला आहे. 200-300 असा सभागृहात कोणीतरी काल पण मुद्दा घेतलेला होता. तो जर त्यांच्या घरानुसार आजच्या दरानुसार जर टॅक्स लावला नवीन बांधकामांना तर तिथंही वाढ होऊ शकते. तसेच पाणी कनेक्शनसाठी 2001 नंतरचे कनेक्शन सर्व बंद आहेत. महापालिकेत नवीन गावठाणामध्ये खूप लोकांना कनेक्शन घ्यायचे आहेत पण ते बंद ठेवलेत. त्या कनेक्शनच्या माध्यमातून पण आपल्याला कर मिळू शकतो. पाणी पुरवठा तर केला जातोय, मग त्यांना कनेक्शन का दिलं जात नाही? 2001 पासून जे बंद केलेलं आहे कनेक्शन, त्यांना ते कनेक्शन चालू करण्यात यावे. कारण आपण कर आणि पाणी पुरवला जातो, कर घेतला जातो, परंतु कर तुटपुंजा घेतला जातो. तो आजच्या रेटप्रमाणे करण्यात यावा, जेणेकरून ज्यांचं करपात्र मूल्य ज्यांच्या एरियानुसार वाढवावा. आपण नवीन वाढवत नाहीत, पण ज्यांचं करपात्र मूल्य वाढत असेल तर तिथंही वाढ होऊ शकते. तरी माझ्या पूर्ण नवी मुंबई गावठाणांमध्ये हे वाढण्यात यावं. तसेच हॉटेल परवानामध्ये जाहिरातमध्ये आता 15 दिवसापूर्वी जे बोर्ड्स हॉटेल्सला बोर्ड वगैरे त्यांना नोटिसा दिल्या, तर माझ्या मते जे तरतूद केली होती गेल्या 2025च्या त्याच्यात ती जे जमा झाले ते एकदम तुटपुंजी झाले, तर त्याच्यावर कायदेशीर अतिशय याच्यानी कारवाई केली आणि सर्वांचे टॅक्स त्यांचे घेतले बोर्डचे, तर तिथंही आपली तरतूद वाढू शकते. तसेच मला अजून एक म्हणायचं की अनधिकृत बांधकामावर जे काही कारवाई केली जाते त्यासाठी जो खर्च केला जातो तर तो खर्च आवाच्या ढवा केला जातो आणि त्यातनं वसुली मात्र तुटपुंजी घेतली होते. म्हणून आम्ही एवढंच सांगू इच्छिते की आपण जी वसुली करतो ती वसुली तरी व्यवस्थित झाली पाहिजे. होणारा खर्च जर 4 आणे 1 रुपया होता आणि जमा फक्त 4 आणे होत असेल तर काय फायदा? महापालिकेचं कुठलं नियोजन आहे की तिथं लॉस खूप मोठा दिसत आहे आपल्याला. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून जो पे अँड पार्कचा विषय आहे, तर पे अँड पार्कचा माझ्या प्रभागात 27मध्ये एक मोठी बिल्डिंग उभी केलेली आहे कार वाहनासाठी. तर ती ते जवळजवळ 4 वर्ष झाली तशीच बिल्डिंग उभी आहे. ती करोडो रुपये खर्च करून सेक्टर 15मध्ये करोडो रुपये खर्च करून ती बिल्डिंग वाहनतळासाठी उभी केलेली आहे. त्याच्यात एकही वाहन उभे राहत नाही, तर त्याच्यातही वाढ होईल. तिथं वाहनतळ उभं केलं तर तिथंही वाढ होईल. तसेच माझ्या प्रभागासंदर्भात बोलत असताना मी बोलू इच्छिते की तुम्ही प्रवेशद्वाराचा एक पान नंबर 63-64वर घेतलेला आहे मॅडम, की वाशी, ऐरोली, दिघा, शिलपाटा, बेलापूर. तसंच एक दिवाळ्यात ही प्रवेशद्वाराची गरज आहे, त्याच्यातही तरतूद करण्यात यावी. यावर बोलत असताना मी असंच एवढं सांगू इच्छिते की आपल्या नवी मुंबईत कुठल्याही ठिकाणी प्रवेशद्वार नाही आहे. आपल्या नवी मुंबईची शान नाही आहे. जर सर्व नवी मुंबईत
जे आहे त्याच्यात प्रवेशद्वार झाले, जसं दिघ्याला झालं, बेलापूरला झालं, जेवढ्या एंट्री आहेत नवी मुंबईच्या तिथं प्रवेशद्वार करण्यात यावं, जेणेकरून आपल्या नवी मुंबईची अजून शान वाढेल. तर माझा एक हा मुद्दा, ही सूचना नोंद करण्यात यावी की नवी मुंबईचा प्रवेशद्वार असावे. आपल्या किती वर्षापासून मॅडम आपण पण सभागृहात होते, त्याआधी आपण सुचवलेलं होतं की नवी मुंबईला प्रवेशद्वार असावं, पण ते काय अजून झाले नाही. तर त्याच्यात वाढ करण्यात यावी. तसंच सायकल ट्रॅकचा मुद्दा आहे त्याच पानावरती. तर सायकल ट्रॅक सेक्टर 15 आणि 11 मध्ये माझ्या सायकल ट्रॅक बनवण्यात यावे. तसेच पान क्रमांक 133 वर गावठाणामध्ये मळनिसारण केंद्र टाकण्याचं काम घेतलेलं आहे. तसे अनेक आपले गावठाणांच्या अंतर्गत ज्या मळनिसारण वाहिन्या टाकलेल्या आहेत त्या खूप, माझ्या गावात तर जवळजवळ 95-96ला टाकलेल्या होत्या. त्यात खूप ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेले आहेत, करण्यासाठी आलेले आहेत, तरी त्याच्यात नोंद करण्यात यावी. आणि मळनिसारण केंद्र बनवण्यासाठी माझ्या गावातलं दिवाळे गावात तसेच शाबाजमध्ये पाणी अनेक ठिकाणी तुंबलं जातं लाईनचं. तर छोटं जे पंपिंग असतं ते बसवण्यात यावं. तसेच शाळेच्या संदर्भात बोलत असताना सांगेन की मॅडम, शाळेचा प्रस्तावामध्ये आलेला इंग्लिश मिडियम व्हायचा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण आत्ताची शाळा जी चालू आहे, मी आता सचिव मॅडम, खिलार मॅडम नाही आहेत, इयत्ता 6वीसाठी गेल्या शैक्षणिक वर्षात 6वीचा शिक्षकच नव्हता मॅडम. मी स्वतः त्यांना 3 वेळा कल्पना दिली की शिक्षक नाही, 2 महिन्याने येणार, 2 महिन्याने येणार. ही आत्ताची स्थिती आपली अशी आहे. खिल्लार मॅडमला सांगूनही ते करत नाही. आता ते नाही आहेत, त्यांच्या स्वतः मी 2 वेळा त्यांच्याशी घेतलेली होती की 6वीच्या वर्गावर शिक्षक नाही, तर अजूनही शिक्षक त्या वर्गावर शिक्षक नाही. मग ही परिस्थिती अशी सुधारली पाहिजे आपली. म्हणून मॅडम, आम्हाला इंग्लिश मिडियमला विरोध नाही, पण जी सध्या ती स्थिती शाळेची चाललेली आहे त्याच्यावर. परंतु तुम्ही परत तसंच एक अजून 14 नंबरचा विषय आहे, विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य पुरवठात. कुठल्या विद्यार्थ्यांना ते शाळेचं बुटांचा एक विषय असा घेतलेला आहे महापालिकेच्या माध्यमातून की त्यांचं वाउचर द्यायचं आणि मुलांनी बुटं घ्यायचे आहेत, त्याचं वाउचर जमा करायचं. कोणी पालक बुटं घेत नाही मॅडम. बघा, शाळेचा गच्चाल कारभार दिसतो, बुटं व्यवस्थित, शाळेचा गणवेश बुटं व्यवस्थित नसल्या कारणाने. म्हणून ते कंपल्सरी, जसं पूर्वी आपण महापालिकेच्या माध्यमातून त्यांना बूट मोजे देत होतो, तसंच करण्यात यावं, जेणेकरून नीटनेटका विद्यार्थी आपल्या शाळेचा नीटनेटका दिसण्यात येईल. सन्माननीय महापौर मॅडम, मला अजून एक सांगण्यासाठी वाटते की सर्व गावात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचं काम यापुढेही महापालिकेने घेतलेलं होतं. म्हणून MSCBच्या गचाळ कारभारामुळं जिथं कोणाची वैयक्तिक केबल खराब झाल्यानंतर डायरेक्ट वरून लाईन फिरवतात. असं परत त्या जसं 2005ला जी परिस्थिती होती, वरून वायरी पटाक्यासारख्या लटकत होत्या, तशीच परिस्थिती आत्ताही निर्माण झालेली आहे. तरी तुम्ही आपल्या महापालिकेने बजेटमध्ये तरतूद केलेले आहे, त्याच्यात दिवाळे, आग्रोळी, शाहबाद सर्व गावांचा समाविष्ट करून घेण्यात यावं. आणि ती सर्व वरच्या लाईन आहेत त्या अंतर्गत भूमिगत करण्यासाठी त्या गावांचा समाविष्ट करण्यात यावा. तसेच नवीन दिवे बसवण्यासाठी जे दिवे लावलेले आहेत ते खूप जुने झालेले आहेत मॅडम. दिवाळ्या गावात जसे आपण LED आता नवीन लावतो, जुने काढून लावून 6 मीटरचे केलेले आहेत मॅडम. आपल्या महापालिकेने 6 मीटरचे पोलचे लाईट चेंज केलेले आहेत, पण 9 मीटरचे केलेले नाहीत अजून. तर तेही करण्यात यावं, जेणेकरून व्यवस्थित प्रकाश होईल त्याच्यावर. तसेच उघड्या नाल्यांचं आणि होल्डिंग पॉईंटचं, माझ्या दिवाळ्या गावात 2 वर्षापूर्वी जो होल्डिंग पॉईंट आहे ते कित्येक वर्षापूर्वी साफ झालेलं नाही. ते का मँग्रोजचं कारण सांगतात, काही कारण सांगतात. त्या कारणास्तव 2023-24ला तुडुंब पावसाचं पाणी भरून खूप मोठं नुकसान झालेलं होतं. ती परिस्थिती लक्षात घेता ते होल्डिंग पॉईंट तात्काळ स्वच्छ करण्यासाठी या हेडखाली स्वच्छ करण्यात यावं. आणि जेणेकरून जो नुकसान महानगरच्या पालिकेच्या न साफसफाई करण्यामुळे होते ते टाळलं जाईल. आणि सर्व होल्डिंग पॉईंट सेक्टर 12 CBD सेक्टर 12, तसेच नाथसाहेबांना पण माहीत आहे त्या गोष्टीची कल्पना आहे. सेक्टर 12 तो पूर्ण CBD विभाग, सेक्टर 12 माझ्या विभागात येतो, पण त्या होल्डिंग पॉईंटमुळं पूर्ण CBDमध्ये पाणी जमा होतं, सेक्टर 11मध्ये पाणी जमा होतं, आणि त्या कारणाने खूप दुकानदारांचं सगळ्यांचं नुकसान होतं. म्हणून हे होल्डिंग पॉईंट तात्काळ साफसफाई करून घेण्यात यावी, या हेडखाली करून घ्यावी. तसंच मला एवढं अजून एक सांगू इच्छिते की
पाचचारी पुलचं हेड दिलेलं आहे आपण तुम्ही पान नंबर 55 मी अनेक दिवसापासून सिटी इंजिनियर डिपार्टमेंटला सांगते. एक माझ्या दिवाळ्या आणि सेक्टर 15मध्ये नाला आहे, त्याच्यावरनं नाल्यावरनं शाळेची मुलं चालत असतात. मी अनेक दिवसापासून यांना सांगते की याच्यावर छोटासा पूल घेऊया, तरी ते पुलाचं काय हे करत नाहीत. त्याच्यावरनं एखादं बाळ शाळेचा विद्यार्थी पाण्यात गटारात पडणार ही वाट बघतायत का आपले महापालिकेचं प्रशासन? त्या का ब्रिज घेत नाहीत? त्या ह्या हेडखाली तोही दिवाळेगाव ते सेक्टर 15 टच असा आचारी पूल घ्यावा, या हेडखाली घ्यावा अशी माझी विनंती आहे. तसेच अनेक बेलापूरमध्ये, दिवाळ्यामध्ये, आग्रोळीमध्ये, माझा प्रभाग क्रमांक 27मध्ये अनेक कामं पेंडिंग आहेत. याच्यात आम्हाला आता अंदाजही देत नाही. आजपर्यंत आपण अंदाजपत्र बघितलेलं होतं, त्याच्या मागं कामाचं सर्व होतं. तर या हेडखाली आमची कुठली कामं होणार आहेत, कुठल्या हेडखाली होणार आहेत. आता पूर्वी आपल्याला तर माहीत होतं ना, यामागं यादी यायची, याद्यावर उल्लेख असायचा का अमुक ठिकाणचं एवढं काम होणार आहे, अमुक ठिकाणचं त्याच्यासाठी अंदाजपत्र अंदाजित रक्कम दिलेली असायची. आता तुम्ही हेड दिलेत, चला चांगला तुम्ही अर्थसंकल्प आणलाय, पण त्या प्रत्येक नगरसेवकाला एक डाऊट आहे का त्याच्या माझं काम होईल की नाही होईल. तर त्यामुळे ते जसं आपण पूर्वी करत होतो, भले तुमचं काही तुमच्या अंदाजे असू दे, आपण महापालिकेतल्या काही सदस्यांना समजण्यासाठी तरी तो हेडच्या खाली ते काम होईल असं ती उल्लेखाची यादी तर कामाची. मॅडम मी नेहमीप्रमाणे यामध्ये कामं समाविष्ट व्हावी म्हणून एक पत्र दिलेलंही होतं, त्याही पत्राचा काही विचार केला नाही. मग कुठल्या हेडखाली कुठलं काम होईल आणि कुठलं काय नाही होणार ते सगळ्यांना समजलं पाहिजे. सचिव डिपार्टमेंट का असं करते मला समजत नाही. सचिवांना पण मी पत्र दिलेलं होतं की ह्या कामाचे त्याच्यात हो, कारण कुठल्याही हेड, आता सर्व तुम्ही हेड घेतलेत, त्या हेडखाली होणार का नाही होणार त्याची तरतूद कशी केले. पूर्वी असं नव्हतं ना मॅडम. मग म्हणून मी आपल्याला विनंती करीत आहे की सर्व सदस्यांच्या मागणीनुसार आपल्या जे हेड तुम्ही जे तयार केलेले आहेत त्या हेडखाली कुठल्या विभागात किती निधी प्राप्त होणार आहे याचीही सूचना देण्यात यावी. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.